हे हाय फ्रेंड्स, मी रेश्मा रेशूस रेसिपी चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते। आज आपण खमंग आणि मोकळी एक साबुदाणा कसा मोकळा होईल अशा प्रकारे खिचडी बघणार आहोत। बऱ्याच वेळेला साबुदाणा व्यवस्थित भिजला जात नाही किंवा खिचडी चिकट गोळ्यासारखी लगदा होते। तर खिचडी चिकट न होता तुमची ही खिचडी छान मोकळी होईल अशी मी स्वतः 100% गॅरंटी देते। तर अशा प्रकारे जर तुम्ही खिचडी बनवली तर तुमची ही खिचडी मोकळीच होईल। तर खिचडी बनवण्यासाठी मी इथे 1 कप साबुदाणा घेतलेला आहे। हा साबुदाणा रेग्युलर आहे, साबुदाणा हा बारीक घेतलेला नाही मी। साबुदाणा आपण धुवून 1-2 पाण्यामध्ये घ्यायचा आहे। साबुदाणा आपल्याला जास्त चोळून धुवायचा नाही, आपल्याला हलक्या हाताने जे साबुदाण्याचा जे सफेद स्टार्च असतो ना तो आपल्याला धुवून फक्त काढून घ्यायचा आहे। जो स्टार्च म्हणजे साबुदाण्याला असल्यामुळे साबुदाण्याची खिचडी चिकट होते। आता ह्यामध्ये साबुदाणा बुडेल इतकं पाणी घालायचं आहे, जास्त वर येता कामा नये हे लक्षात असू द्या। साबुदाणा आपल्याला साधारणतः 3 ते 4 तासामध्ये छान भिजतो। जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही रात्रीही झोपण्या अगोदर भिजत ठेवून देऊ शकता। आता भिजल्यानंतर बघा छान सुटसुटीत आपला साबुदाणा भिजलेला आहे। तर अशाच प्रकारे आपला साबुदाणा भिजला पाहिजे। तर आता सगळ्यात आधी मी इथे साल काढून 2 बटाटे घेतलेले आहेत। आपल्याला छान अशा प्रकारे कापून घ्यायचा आहे। हवं असेल तर तुम्ही उकडलेला बटाटाही घेऊ शकता। आता बटाट्याची कापं आपल्याला जास्त जाड किंवा पातळ न कापता कट करून घ्यायची आहेत। तर व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल, आपल्याला अशा प्रकारे बटाट्याचे थिकनेस इतका जाड असायला हवा। जास्त जर जाड केलं तर बटाटा लवकर शिजणार नाही आणि तेवढाच वेळही लागेल। तर बघा आपले आता बटाटे चिरून झाले आहेत। आता आपण मिरची ही बारीक चिरून घेऊयात। मिरची झाल्यानंतर इथे मी गॅसवरती तवा ठेवून दिलेला होता, यामध्ये आपण तेल घालून घेऊयात। तेल गरम झाले की त्यामध्ये कापून केलेली आपण बारीकची मिरची होती, यामधली थोडीशी मिरची आपण आधी घालून घ्यायची आहे आणि लगेचच त्यामध्ये मीठ घालायचं आहे। असं केल्याने मिरचीचा जो तिखटपणा असतो ना तो म्हणजे कमी पण होतो आणि ठसका लागत नाही। तर लगेचच यावरती मी कट केलेले बटाटे घालून घेते। आता बटाटे आपल्याला मध्यम आचेवरती परतवून छान झाकण लावून शिजवून घ्यायचं आहे। तुम्हाला हवं असेल तर बटाटे शिजवताना तुम्ही बारीक गॅसवरतीही बटाटे शिजवून घेऊ शकता। मी मध्यम आचेवरती ठेवलेलं आहे म्हणून मी या प्रकारे शिजवून घेते। तर बघा आपल्याला मध्ये हलवायचं आहे आणि पुन्हा झाकण लावून बटाटा छान असा शिजवून घ्यायचा आहे। आता बटाटे छान शिजत आले की आपण यामध्ये उरलेली मिरची घालून घेऊयात। बटाटे आपल्याला साईडला म्हणजे बाजूला करून घ्यायचं आणि तेलामध्ये या प्रकारे मिरची घालून घ्यायची। बटाट्यासोबतची जी मिरची असते ना ती क्रिस्पी होते आणि मीठ घातल्यामुळे तिचा तिखटपणा पण कमी होतो, म्हणून आपण अशी पुन्हा मिरची घातली आहे। खिचडी तिखटपणा जेवढा हवा असतो तशीच ही खिचडी तयार होते। आता बटाटा कसा शिजला आहे हे कसं बघायचं, तर बघा आपल्याला बघताक्षणी पण समजतंच, पण बटाट्याचा जो कलर पण चेंज होतो लालसर असा आणि चमच्याच्या साहाय्याने असं दाबून बघितलं तर आपला हा बटाटा शिजलेला आहे। पटकन अलगद बटाट्यामध्ये जातो, तर समजायचं की हा बटाटा आपला छान शिजला गेलेला आहे। आता आपण यामध्ये भिजवलेला साबुदाणा घालूयात। साबुदाणा आधी सगळा भांड्यात मोकळा करून घेऊन तव्यात घालायचा। आता हे साबुदाणा छान 1 मिनिट असंच परतवून घ्यायचं। 1 मिनिटानंतर बारीक गॅस करून यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालून घेऊयात आणि चवीपुरतं मीठही घालून घेऊयात। चवीपुरतं लक्षात ठेवा, मीठ आपण आधीही घातलं होतं म्हणून आता म्हणजे मीठ जरा बेताचंच घालून घ्यायचं आहे। इथे मी शेंगदाण्याचं कूट म्हणजे शेंगदाणे छान खरपूस भाजून घेतले आहेत। शेंगदाणा भाजताना जराही त्यावरती काळा डाग येता कामा नये अशा प्रकारे आपल्याला शेंगदाणे सतत हलवून शेंगदाणे भाजून घ्यायचं आणि मिक्सरला दळून घ्यायचं। तर झालं आपलं शेंगदाण्याचं कूट। तर मी शेंगदाण्याचं आधी सालीसकटच वाटून घेतलेलं आहे। जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही साली काढूनही
शेंगदाण्याचं कूट करून घेऊ शकता. तर बघा इथे मी जिरं आणि कोथिंबीर घातलेली नाही. जर तुमच्याकडे उपवासाला जर चालत असेल जिरं आणि कोथिंबीर तर तुम्ही यामध्ये घालू शकता आधीच. म्हणजे जेव्हा आपण तेलाला फोडणी मिरची घातली तेव्हाच आपल्याला जिरं घालायचं आहे आणि नंतर कोथिंबीर आपल्याला वरतून भुरभुरून द्यायची आहे. आता आपली ही खिचडी छान एकजीव करून घ्यायची. म्हणजे आपलं हे जे आपण शेंगदाण्याचं कूट वगैरे मीठ वगैरे घातलं की छान असं एकजीव पुन्हा करून घ्यायचं 1 मिनटं. ते पण मी हा गॅस मध्यम आचेवरती ठेवलेला आहे. छान 1 मिनटं परतवून झालं की पुन्हा आपल्याला गॅस बारीक करायचा आहे आणि आपल्याला झाकण ठेवून 1 मिनटं वाफ देऊन घ्यायची आहे. पुन्हा 1 मिनटं झाल्यानंतर आपल्याला पुन्हा थोडासा 1 मिनटं पुन्हा परतवून घ्यायचं आहे मध्यम गॅस करून आणि पुन्हा एकदा म्हणजे 1 मिनटं पुन्हा झाकून ठेवून पुन्हा खिचडीला वाफ देऊन घ्यायची आहे. मला आता तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा खिचडी कोणाकोणाला आवडते किंवा खिचडीसाठी कोण कोण उपवास पकडतं. तर मला कमेंट करून नक्की सांगा. जेव्हा मी लहान होती ना तेव्हा मी नेहमीच खिचडी खाण्यासाठीच मी लहानपणी उपवास करायची. तर तुम्ही पण अशा प्रकारे माझ्यासारखेच कोणी असं आहे का तर मला कमेंट करून सांगा. तर गरमागरम आपली खिचडी तयार आहे. साबुदाणा पचण्यासाठी जड असतो. साबुदाण्यासोबत म्हणजे साबुदाण्याच्या खिचडीसोबत नेहमी दही खाल्लं जातं. तर दहीसोबत ही खिचडी छानच लागते, अप्रतिम लागते. तर माझा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत व फॅमिलीसोबत शेअर करा. तर भेटूयात नेक्स्ट रेसिपीसोबत. बाय बाय.